महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सर्व काही आलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पक्षातील अनेक आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे आणि आता या अस्वस्थतेनं थेट शरद पवारांच्या दारात धडक दिली आहे। तर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या भेटीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीपासून ते पक्षात सुरू असलेल्या अनेक अंतर्गत घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे पार्थ पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपावर आणि कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आम्ही देखील पक्षासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली, मग आम्हाला अशी वागणूक का, असा सवाल या बैठकीमध्ये उपस्थित झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पक्षातील नाराजी आता उघडपणे बाहेर पडू लागल्याची चर्चा आहे। दुसरीकडे या सगळ्या घडामोडींमुळे अजित पवार गटातील काही आमदारही अस्वस्थ झाल्याचं सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर काही आमदारांनी थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधलाय। साहेब, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षात राहणं कठीण झालंय, आता तुम्हीच काहीतरी करा अशी विनंती काही आमदारांनी शरद पवारांकडे केली आहे। एकीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीवरून आधीच पक्षात वाद सुरू असताना आता आमदारांनी थेट शरद पवारांकडे मदतीचं साकडं घातल्यामुळं अजित पवार गटात सर्व काही सुरळीत नसल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत। दरम्यान या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये पार्थ पवार यांच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, त्यामुळं महायुतीत नेमकं काय सुरू आहे, अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष आता आणखी टोकाला जाणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय। राष्ट्रवादीतील नाराजी, शरद पवारांशी वाढता संपर्क आणि पार्थ पवारांच्या वाढलेल्या हालचालींमुळं आता पुढं नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।